तुम्ही या ठिकाणी फुकट राहू शकता, त्यासाठी तुम्हाला एक पैसाही खर्च होणार नाही। तुम्ही तुमच्याच देशात आहात, लगेच नावे नोंदवा। कोणत्याही पर्यटनस्थळी गेलो तर तिथे राहण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात। आज आम्ही तुम्हाला अशाच काही सुंदर ठिकाणी फुकटात राहण्याची आणि खाण्याची ट्रिक सांगणार आहोत। मग उशीर का झाला, चला जाणून घेऊया ती ठिकाणे कोणती आहेत। तुम्हीही इथे जावे। देशाच्या प्रत्येक भागात हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सचे भाडे दिवसेंदिवस वाढत आहे। अशा परिस्थितीत प्रवास करणेही महाग झाले आहे। तथापि आपल्या देशात अशी काही ठिकाणे आहेत जिथे तुम्हाला राहण्यासाठी आणि जेवणासाठी काहीही खर्च करावा लागणार नाही। त्यामुळे तुमच्या पुढील प्रवासापूर्वी तुमच्या देशातील अशा ठिकाणांची यादी ठेवा, जेणेकरून तुम्हाला कमी खर्चात अनुभव घेता येईल। उत्तराखंडमध्ये गोविंदा घाट गुरुद्वारा। तुम्हाला हेमकुंड साहिबला भेट द्यायची असेल किंवा व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये ट्रेक करायचा असेल, अलकनंदा नदीच्या काठावर वसलेल्या या गुरुद्वारात मुक्काम पूर्णपणे विनामूल्य आहे। हे चमोली जिल्ह्यात वसलेले आहे। इथे राहण्यासोबतच जेवणही कोणत्याही पैशाशिवाय मिळते। दो द्वारका गुजरातमधील गुरुद्वारा भाई मोहक्कम सिंहजी। तुम्ही गुजरातला भेट देत असाल तर या गुरुद्वारामध्ये राहणे पूर्णपणे विनामूल्य आहे। इथे जेवणासाठीही पैसे घेतले जात नाहीत। 3 गीता भवन ऋषिकेश गंगेच्या काठावर वसलेल्या या गीता भवन मध्ये पर्यटक आणि यात्रेकरूंना राहण्यासाठी सुमारे 1000 खोल्या आहेत। येथे निवासाबरोबरच भोजन देखील पूर्णपणे मोफत दिले जाते। 4 केरळच्या आनंदाश्रम या ठिकाणी अभ्यागतांना कोणत्याही शुल्काशिवाय जेवण आणि बेडिंग उपलब्ध आहे। कोणाची इच्छा असेल तर ते या आश्रमात स्वेच्छेने कामही करू शकता। 5 हिमाचल प्रदेशातील मणिकरण साहिब गुरुद्वारा। जर तुम्ही हिमाचल प्रदेशला भेट देण्यासाठी गेला असाल तर तुम्ही मणिकरण साहिब गुरुद्वारामध्ये राहू शकता। येथे पर्यटकांना निवास, भोजन आणि पार्किंगची सुविधा मोफत दिली जाते। तुम्हाला या ठिकाणांबद्दल माहिती आहे का? धन्यवाद। आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद। हाटके डिजिटल ला आपण भेट दिली। चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा। आपणासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ। आपणास हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा। असेच नवीन प्रवासाची माहिती उपलब्ध करून देऊ यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आपले मत कमेंट मध्ये सांगा। धन्यवाद।